वेलकम टू सोलापूर। या कार्यात आपण यशस्वी होत आहात। हे आपण शालवन बुद्धविहार मुंबई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती अंबाबेल मुंबई यांच्या माध्यमातून केलेल्या कार्यावरून दिसून येतो। म्हणून आम्ही होण्याची शक्यता आहे, कारण पुस्तकाचं नाव आहे मोहब्बत की किताब। हे पुस्तक म्हणजे कुठल्या प्रेमाविषयीचं नाहीये, तरी पुस्तक म्हणजे भारतीय संविधानाचं महत्त्व याच्यावर आधारित हे पुस्तक राज्य कर निरीक्षक। तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। आणि तुम्ही विचार करत असाल की हा कुठं कशाला गेलाय, तर मी आलोय सोलापूरला। आणि सोलापूरला येण्याचं कारण पण तसंच आहे, आणि मी फक्त एकटा नाही आलोय, तर आमच्यासोबत भरपूर जण आलेत। कारण की प्रोग्रामात तसं आहे, एक मिनिट, तर भरपूर दिवस व्लॉग नव्हता आणि अचानकपणे हा व्लॉग बनवायचं मी ठरवलं, कारण की प्रोग्रामात तसा आहे। तर प्रोग्राम असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार 2024 तर राज्यातील प्रतिष्ठेचा असणारा नामदेव बापू भालशंकर गौरव समितीच्या यावर्षीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती मुंबई अध्यक्ष आयुष शशिकांत जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे। तर पुरस्काराचे यंदाचे 11वे वर्ष असून पुरस्कार वितरण समारंभ 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे। तर पप्पांना सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतात, त्यासाठी त्यांना सोलापूरमधून डॉक्टर आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे। तर त्याचा हा प्रोग्राम असून आम्ही सर्वजण आलेलो आहे। तर गावावरून आजी, काकी, भाई, उत्कर्ष, संतोष अण्णा, समिता काकी, परत अण्णा, नितीन अण्णा, प्रतीक अण्णा, सुजा काकी, मोठी आजी, आम्ही असे भरपूर सगळेजण गावावरून आलेत। त्याच्यासोबत ईशांत पण आहे, आरुष आणि अर्णव, तर हे पण सगळे आलेत। आणि मुंबईमधून आमच्यासोबत पप्पांचे मित्र म्हणजे भागवत काका, ज्यांनी संविधान म्हणजे जे नाटक होतं संविधान दिवसाला त्याच्यामध्ये काम केलं, तर ते देखील आहेत। तर असा प्रोग्राम आहे आजचा। तर आता मी गाडीत बसलो, काल एकदम सुंदर प्रवास असा झालेला आहे, कारण की गाडी चालक जे होते ते आमचे परम मित्र नितेशजी चौगुले होते। तर नितेश देखील आलाय। तर काल मुंबई टू पुणा ते सोलापूर अशा मार्गे आमचा प्रवास झालेला आहे, आणि रस्ते एकदम चांगले म्हणून काही जास्त असा त्रास जाणवला नाही आहे। तर आता आम्ही हॉटेलमध्ये आहे, थांबलोय, सगळेजण फ्रेश आणि होत आहेत। तर मी आणि नितेश खाली आलोय गाडी पार्किंग दुसरीकडे करायला म्हणून। आणि आता माझ्यासमोर मिलिंदनगर बुद्धविहार आहे, तर तिथं आपण जाऊया, चला। तर कोल्हापूरमध्ये फेमस असं माझ्या मते तरी बाबासाहेबांची जयंती असते, जी पूर्ण जल्लोषात साजरी करतात। आणि तिथं मी ट्राय करतो की 2025ची जी जयंती आहे सोलापूरची, जी सगळ्या वर्ल्ड फेमस आहे, तर तिथं यायची। कारण की तिथं ट्रक एक मंडळ, त्यांचा देखावा आणि त्यांचा एक डीजेचा ट्रक, आणि असे लागोपाठ रस्ते म्हणजे पूर्ण हायवे पासून पूर्ण ब्लॉक करतात ते रोड। आणि त्याच्यानंतर पूर्ण सोलापूरमध्ये परत 24 तास अशी चालणारे असे भरपूर असे काल म्हणजे सांगण्यात आलंय आम्हाला। आणि ज्या सरांकडून पप्पांचं नाव हे सुचवण्यात आलंय, तर ते देखील येतात। बुद्धजय सर आमच्या वसाहतीमध्ये राहतात ते, तर त्यांचं हे गाव आहे। आणि आता माझ्या मागे पाहू शकता तुम्ही मिलिंदनगर बुद्धविहार। तर आतमध्ये एंट्री करूया।
ते इथं जेवढी जी मंडळ आहेत त्यांनी त्यांचे फोटो आणि बुद्धमूर्ती आहेत त्या इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. संस्था आहेत या कर्मवीर समाजसेवी संस्था. त्यानंतर छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान सोलापूर, भीमसेना तरुण मंडळ, भीमशक्ती सेना, म्हणजे देखाव्याच्या ज्या मूर्त्या आहेत त्या वाटते इथं त्यांनी ठेवल्यात. आणि या बाजूला देखील आहेत तथागतांच्या आणि बाबासाहेबांचा एक असा छान पुतळा. बाजूला बाबासाहेबांचा एक छोटा फोटो आहे. तर मुंबई ते सोलापूर हे 401 किलोमीटर आहे आणि गावावरून पण तेवढंच आहे, सेम काहीतरी 50 की 60 किलोमीटर कमी पडतात वाटतं. गावावरून 350 किलोमीटर आहे आणि मुंबईवरून 400 किलोमीटर आहे. तर फक्त काल आम्हाला त्रास एवढा झाला की पुण्यातून जेव्हा आम्ही आलो तेव्हा तिथं जरा ट्रॅफिक आणि लागलं, पण रोड चांगले होते आणि गाडी ही अमित आहे, तर त्याचा भाऊ आहे त्याची आहे, तर त्यांनी दिलं नाही, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि परत गावावरून एर्टिका पण आली आहे आणि नितीनानंदने नवीन गाडी घेतली ना टाटा पंच, तर ती देखील आली. म्हणजे अशा एकूण टोटल 3 गाड्या आहेत आमच्या, एर्टिका, पंच आणि इनोवा. तर आता सगळेजण फ्रेश आणि होत आहेत, तर आता मी पण जातो फ्रेश आणि होतो आणि लवकर निघूया आणि मग बघूया सोलापूर काय कसं आहे ते. तर दिवसाची सुरुवात ही अशी छान अशी बुद्धविहारातून झाली आहे आणि ब्लॉगची सुरुवात देखील. तर सुरुवातीला सोलापूरच्या एक छान वाटलं की महाराजांचा पुतळा आहे बाजूला बस डेपो आणि त्यात एंट्रीला सोलापूरमध्ये महाराजांचा असा पुतळा आहे भव्य असा साकारण्यात आलाय. तर आता फ्रेश आणि होऊन आपण पण तयारी करूया. फ्रेश आणि होऊन मग आम्ही सगळे सोलापूरमधील बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तिथं आम्ही सगळे गेलो आणि अभिवादन केलं आणि त्यानंतर मग कार्यक्रम आहे तिथं जो व्हेन्यू आहे म्हणजे जो हॉल, मग तिथं सगळेजण आम्ही पोहोचलो. आपण सर्वांनी यथोचित असा सन्मान करणं हे यजमानांचं कर्तव्य ठरतं आणि त्याच उद्देशानं आपल्याकडे आलेल्या अतिथींचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. प्रथमतः ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या कुशल मार्गदर्शनानं हा कार्यक्रम गेले 11 वर्ष आपण घेतोय ते आमच्या मार्गदर्शक आणि या फाउंडेशन ज्यांच्या नावे चालतं ते मातोश्री रुक्मिणी भालशंकर यांचा सन्मान होतोय. प्रथमतः मी मातोश्रींना विनंती करतोय की आपण विचारपीठावर ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते आमच्या नवी विभागाचे माजी आमदार माननीय दत्तात्रय सावंत सर, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी माननीय कादर शेख साहेब, त्याचबरोबर माननीय राठोड साहेब जे पूजन या ठिकाणी पुणे विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय सावंत सर, सन्मान्य शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब, आमच्या मातोश्री रुक्मिणी भालशंकर यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर स्वतः कृत अर्पण करीत आहोत. जय हिंद. धन्यवाद. आयुष्य व्यतीत केलं त्या विविध क्षेत्रातून आपल्या कार्याचा ठसा उमटवून आपलं जगणं, आपलं जीवन ज्यांनी समाजासाठी व्यतीत केलं त्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय शशिकांत सदानंद जाधव, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती अँटॉप हिल मुंबई यांचा सन्मान होतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देऊन माननीय शशिकांत सदानंद जाधव, जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना पण नम्र विनंती आहे की आपण विचारपीठावर यायचं आहे. त्यांचे चिरंजीव रोहित, त्यांच्या मातोश्री, आपणही कृपया विचार मंचावर यायचं आहे. सर्वच सत्कार मूर्तींना निवेदन आहे की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी आपल्या कुटुंबासह यायचं आहे. माननीय शशिकांत सदानंद जाधव, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती अँटॉप हिल मुंबई. आज तागायत आपण सामाजिक, सांस्कृतिक, विशेषतः विविध संस्था व संघटना यांच्या माध्यमातून बौद्ध धम्म चळवळ आणि फुले आंबेडकरी चळवळ समाजात रुजवण्याचा अहोरात्र प्रयत्न करीत आहात. समाजोन्नतीच्या या कार्यात आपण यशस्वी होत आहात. हे आपण शालवन बुद्धविहार मुंबई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती अँटॉप हिल मुंबई यांच्या माध्यमातून केलेल्या कार्यावरून दिसून येतो. म्हणून आम्ही आपणास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. यापुढेही आपण बौद्ध धर्माची चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे, त्यासाठी आपण आज दीर्घ आरोग्य लाभो हीच भगवान बुद्धचरणी प्रार्थना. यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत. समोर पुढच्या 15 मोटरसायकल आहेत, 4 कार आहेत. त्या सगळ्यांचं श्रेय जैसाबाईच्या कर्तृत्वाला जातं. आणखी एक जैसाबाईंच्या बाबतीत एक सांगायची गोष्ट अशी आहे की जैसाबाईंनी आपल्या सुनांचं वेळापत्रक केलंय की आज कुणी कुठलं काम करायचं, भाकरी कुणी करायची, भांडी कुणी घासायची, धुणं कुणी घ्यायची, वरची कामं कुणी करायची. इतका आदर्श व्यक्तिमत्व माननीय जैसाबाई अजिनाथ हांडे आहेत. त्यांना मातोश्री जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. यापुढे आपण फुले आंबेडकरी चळवळ, विशेषतः बौद्ध धर्माची चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे, त्यासाठी आम्ही आपणास नामदेवराव बापू बंडूजी बालशंकर गौरव समिती सोलापूर, मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन सोलापूर आणि सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रज्ञावंत, गुणवंत, शिरवंत मान्यवर बहुजन आवाज पेपर, बहुजन आवाज, साप्ताहिक बहुजन आवाज या साप्ताहिकाचं उद्घाटन मान्यवरांच्या शोभास्ते संपन्न होत आहे. या गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब बाळशंकर सर यांनी संपादित केलेल्या साप्ताहिक बहुजन आवाज या विशेष अंकाचं उद्घाटन मान्यवरांच्या शोभास्ते संपन्न होत आहे. यानंतर
पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभार्थी संपन्न होतं. मोहब्बत की किताब हा शब्द ऐकल्यानंतर जसा माझ्या मनामध्ये गैरसमज झाला तसा कदाचित प्रेक्षकांच्या मनामध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. कारण पुस्तकाचं नाव आहे मोहब्बत की किताब. हे पुस्तक म्हणजे कुठल्या प्रेमाविषयीचं नाही आहे, तरी पुस्तक म्हणजे भारतीय संविधानाचं महत्त्व याच्यावर आधारित हे पुस्तक राज्यकर निरीक्षक आदरणीय बुद्धदेव भाषणकर साहेबांनी स्वतः त्याच्यात लिहिलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे. असं हे जगावेगळं असं एक पुस्तक या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या समोर. किताबों के बारे में, अरे मैं तो किताबों का एनसाइक्लोपीडिया हूँ. पूछो जो चाहे पूछो, मैं सब बता सकता हूँ. तो बताओ, प्राइड एंड प्रेजुडिस किसने लिखी है? ये किताब अरे ये किताब मेरे नानी के रिश्तेदार है, जेन ऑस्टिन ने लिखी है. बहुत फनी हो. बस तुम्हें इम्प्रेस करना चाहता था. बाय द वे, क्या हो गया राज? नहीं मेरा, मुझे लगता है हमें यहीं रुकना चाहिए. ऐसे क्यों बोल रहे हो राज? मेरा, मैं नीची जाति का हूँ. मेरा अनुच्छेद 17 छुआछूत कानून के द्वारा बंद की गई है. जाति के आधार पर व्यक्ति की पहचान नहीं होगी. अनुच्छेद 15 जाति और धर्म के आधार पर कोई भेदभाव नहीं होगा. अनुच्छेद 21 हर व्यक्ति को अपनी पसंद से जीवन जीने एवं अपना जीवन साथी चुनने का अधिकार है. अनुच्छेद 21 हर व्यक्ति को अपनी पसंद से जीवन जीने का एवं जीवन साथी चुनने का अधिकार है. ये तो मोहब्बत की किताब निकली. ये तो मोहब्बत की किताब निकली. बंधन में बांधने के लिए मीरा मेरी गुलाम नहीं है. शादी के बाद मीरा की पहचान मेरे नाम से नहीं होगी. कळवणे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय सुंदर आवाज, राष्ट्रीय कीर्तीचे गायक आहेत. आणि मोहोळचे उद्योजक आमचे मार्गदर्शक माजी सरपंच पोपटभाऊ हांडे यांचाही सन्मान होतोय. मिलिंद काका, भागवत काका, बुद्धदेव सरांचे मित्र, आई, काकी, आजी, किशान आजी, आरुष, अर्णव, सुजा काकी, वर्षा काकी, समिता काकी, प्रतीकांना, संतोषांना, नितीनांना, पोलीसवाला अण्णा, नितेश भाई, अण्णा आणि पप्पा. तर प्रोग्राम संपला. आम्ही जेवायला गेलो होतो. बुद्धजय सर आणि मॅडमने आम्हाला जेवायला घेऊन गेले होते त्यांच्या इथं स्पेशल असं धाब्यावरती. जेवण आणि झालं आणि आता आम्ही आलोय बुद्धजय सरांची एक फॅक्टरी आहे तिथे आणि घरी आलोय, घरी व्हिजिट करायला. तर आता 4 वाजलेत. पोट भरून असं जेवण झालेलं आहे. प्रोग्राम अतिशय उत्कृष्ट पार पडलेला आहे. 4 गाड्या आहेत, एकदम मोठा ताफा असा जातो तसं वाटतंय. बघू काय कसं अजून पुढे प्लॅनिंग होत ते. आपल्या संदेशात
ते फोटो काढ बघा त्याच्याकडे. काकी नाही तर हात तोडून टाकतो. एक ग्रुपचा फोटो पाहिजे किती राहिली बघा. तुम्ही लवकर आले ना तिथं. मग तुम्ही बोललेच नाही ना मला. नाही काय कळत नाही मला तिथे किती जण लोक नितीन चला चला बरोबर. जा ईशान. ये तुम्ही जा. हां तुमचा आणि तुम्हाला तर इथे बुद्रे सरांचं फॅक्टरी आहे छोटी अशी म्हणजे 15 वळ्याने आहेत. या बाजूला दर रविवारचे सर क्लास घेतात. सम्यक अकॅडमी स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्या. केवढं मोठं लावून घरच्या घरी सगळे करतात की बाकी आणि हे सरांचं दुकान तिथं आता आम्ही आलोय. एक गाडी 2 3 आणि 4